माय माऊली नमस्कार. आपण श्रीमद भगवद्गीता विनोबा भावे यांनी लिहिलेली मराठीतून गीताई अभिवाचन करत आहे. अध्याय 12 भक्तियोग. लाभ घ्या, इतरांना लाभ द्या. अर्जुन म्हणाला, असे मिसळले कोणी तुझ भक्त उपासिती, कोणी अक्षर अव्यक्त, कोणी ते थोर कोण ते. श्री भगवान म्हणाले, रोऊनी मन माझ्यात, भजती नित्य जोडिले, श्रद्धेने भारले माझ्या, ते योगी थोर मानितो. परी अचिंत्य अव्यक्त, सर्वव्यापी कुणे विन, नित्य निचळ निर्लिप्त, जे अक्षर उपासिते. रोदिती इंद्रिय पूर्ण, सर्वत्र समजानुनी, माझ्याकडे चिते येती, ज्ञानी विश्वहिती रत. अव्यक्ती गोविती चित्त, क्लेश त्यास विशेषची, देहवंतास अव्यक्ती, सुखे बोध घडे चिना. परी जे सगळी कर्म, मज अर्पुणी मत्पर, अनन्य भक्ती योगाने, भजती चिंतुनी मज. माझ्यात रोविती चित्त, त्यास शीघ्रच मी स्वये, संसार सागरातूनी, काढितो मृत्यू मारुनी. मन माझ्यात तू ठेव, बुद्धी माझ्यात राख तू, म्हणजे मग निशंक, मीची होईल तू स्वये. जाईल जड माझ्यात, चित्तास करणे स्थिर, तरी अभ्यास योगाने, इच्छुनी मज मेळवी. अभ्यासही नव्हे साध्य, तरी मत्कर्म आचरी, मिळेल तुझही सिद्धी, मत्कर्म ही करोनिया. न घडे ही असे कर्म, योग माझ्यात साधुनी, तरी सर्वच कर्माचे, प्रयत्ने फळ सोड तू. प्रयत्ने लाभते ज्ञान, पुढे तन्मयता घडे, मग पूर्ण फलत्याग, शीघ्र जो शांती देतसे. कोणाला न करी द्वेष, दया मैत्री वसे मनी, मी माझे न म्हणे सोसी, सुख दुःखे क्षमावळे. सदा संतुष्ट जो योगी, संयमी दृढ निश्चयी, अर्पी मज मनोबुद्धी, भक्त तो आवडे मज. जो न कोणास कंटाळे, जास कंटाळे ती न तो, हर्ष शोक भय क्रोध, नेने तो आवडे मज. नेने वेथा उदासीन, दक्ष निर्मळ निस्पृह, सोडी आरम जो सारे, भक्त तो आवडे मज. न उल्हासे न संतापे, न मागे न झुरेची जो, बरे वाईट सोडोनी, भजे तो आवडे मज. मग समदेखे सके वैरी, तैसे मानपमानही, शीत उष्ण सुखे दुखे, करुणी समसो मोकळा. निंदा स्तुती न घे मौनी, मिळे ते गोड मानितो, स्थिर बुद्धी निराधार, भक्त तो आवडे मज. जे धर्मसार हे नित्य, श्रद्धे नेहमीची लक्षुनी, सेविती ते तसे भक्त, फार आवडती मज, फार आवडती मज. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. विनोबा भावे गीताई अध्यायी समाप्त.